नमस्कार. हा आपला आध्यात्मिक चॅनल आहे. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, पुढे शेअर करा ही विनंती. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. स जयति सिन्दूरवदनो देवो यत्पाज पंकजस्मरणं वासरमणिरेव तं साम्राशि नाशयति विघ्नां. या कुन्दिन्दुशहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या विनवमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवेः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. ओम मुखं करोति वाचालं पङ्गुलङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे जगद्गुरुनारायणं परमानन्दमाधवं. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती चैव ततो जयमुदिरेत. वसुदेवसुतं देवकंसचानूरमर्दनं देवकी परमानन्द कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम स्वामी समर्थ भगवान की जय. गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ संत कैकाळेश्वर महाराज की जय. ओम श्री गणेशाय नमः. वक्रतुंडा गणाधिपती विद्यार्णवा कळा संपत्ती भक्तवरदा हरीशियाता. मंगलमूर्ती गजानना जय जयाजी आदिनाथा माया चक्रचालकानंता सर्वाधीशा भगवंता साक्षात अक्षय मोक्षतून. आतरी मागील अध्यायी निरूपण श्री गोरक्षाचा पाहो निजन्म उपरी शेवणे कनकगिरी ग्राम विद्यार्णवी तो केला. तरी ती विद्या कोण कैशी सकळ काळा श्लोकराशी भविष्योत्तर पुराणाशी निरूपितो श्री श्रुतिया. ब्रह्मज्ञान रसायन कविता वेदशास्त्र ज्योतिष तथा व्याकरण धनुधर जलतरंगता संगीत काव्य करावे. अश्वारोहण कोकशास्त्र निपुण नाट्य तथा चार चतुर्दश विद्यांचा सागर पूर्णपणे भरलासी. प्रथम सांगुनी ब्रह्मज्ञान स्वमुखी केले परायण. विश्वाने विश्वंभर दोन भावचाईसा नुरविला. की बहुत जे अर्थ प्रकार जीवजंतू चराचर तो ऐक्य मेळी सकळ विस्तार मीचायशे भाविले. कर्मा कर्म सत्कर्माशी त्या नुरल्याची कोणीही बीजांकुळाशी. वासना देऊनी योग फाशी कामने ते नुरवितो. ऐसा एक मेळे करुण गोरक्ष झाला सनातन. एवंच सकल ब्रह्मज्ञान उपदेशिले गुरुनाथे. मग पूर्ण पंथाचे पात्र होणे वसुदे कल्पा व्यक्त भुवनी. सर्व आत्मरूपे मानुनी तत्स्वरूपी प्रकटेला. या पुरे वातपित्तक कपहारक रसायन विद्या सकळिक किमया करणे धातू अनेक हातवटी सांगितले. कवित्व रसाळ नवरस गणाधिक निरोपी दीर्घ व्रस्व व्यक्तार्थ लिंग प्रकरणास व्यक्ता व्यक्त सांगितले. या उपरी वेदाध्ययन सुक्त क्रचेत केला प्रवीण. दीर्घ रस्वे छंद निपुण स्वरित छंदी अवघे गुणपै केला.
अथर्वण यजुर्वेद सामवेद सांगून प्रसिद्ध उपरी विद्या ज्योतिष सिद्ध परिपूर्ण सांगितली सारस्वत किरात कोश कौमुदी रघुहरी वंश पंचकाव्ये मीमांसा साई शास्त्रे निवेदिली यावरी धनुर्धर विद्या निपुण सकळ स्त्री केला प्रवीण ते सकळास्त्रे कोण कोण नामे तयांची ऐकिजे वातास्त्र आणि जलदास्त्र उर्मी उभी कामास्त्र वाताकर्षण बळ स्वतंत्र पर्वतास्त्र सांगितले वज्रास्त्र वासव शक्ती नागास्त्र खगेंद्र संजीवनी ती ब्रह्मास्त्रादी निर्वाण शक्ती रुद्रास्त्र सांगितले विरक्तास्त्र दानवास्त्र पवनास्त्र आणि कालास्त्र स्तवन महाकार्तिकास्त्र स्पर्श विभक्तास्त्र निवेदिले यावरी साबरी विद्या कवित्व प्रत्यक्ष करुणी सकल दैवत तयाचा वरदपाणी निश्चित गोरक्ष मावळी मिरवला दैवत कोण कोण 52 वीर असते जाण नरसी कालिका मम्मदा उत्तम महिषासुरारा दिला झोटिंग वेताळ मारुती अस्त्रवीर भद्रवती मूर्तिमंत सीतापती वरदमौळी स्पर्शतशीन परमादरी आलिंगुण श्रीराम घेत चुंबन म्हणे होई सनातन कीर्ती ध्वज मिरविजे यावरी प्रत्यक्ष गजवदन आताही उतरला सहस्र किरण गोरक्षा ते अंकी घेऊन वरदमौळी स्पर्शितसे यावरी अष्टभैरव उग्र तेही पातले तेथे समग्र सिद्ध भैरवादी काळ भैरव सांग काळ भैरवादी पातले वीर भैरवादी गण भैव ईश्वर भैरव रुद्र भैरव भस्म भैरवादी महादेव अपर्णापती पातला तेने घेऊने अंकावरती मुख कुरवाळीले वरधस्ते खेळता बाबर धावणे ती तेही देती आशीर्वचन मुंडा चामुंडा शंकिनी डंकिनी कुंडारंडा भलंडा यक्षिणी चंडा वंडिका प्रत्यक्ष येऊनी वरगोरक्षा देती त्या यावरी प्रकडुनी जलदैवत तेव्हा त्या ते वरोपित कुमारी धनदानंदा विख्यात देवता त्या गोमट्या लक्ष्मी प्राज्ञा बाला बगला नववी दैवत प्रत्यक्ष विमला ऐशा जलदेवता येऊनी तत्काला वरोपिती बाळा ते यावरी प्रत्यक्ष अष्टसिद्धी होणे वरोपित वरमादीन आणि गरिमा विशाळ बुद्धी महिमा प्रकामे पातली प्रतिमा प्राची वसित्वा सातवी तेवी ती सिद्धी महादेवी सज्ज करुणी अस्त्र कर उभवी अष्टसिद्धी तत्काळ त्या असो 52 वीरासहित श्रीराम सूर्य झाला प्राप्त सर्वत्र ओपणे मौळी हस्त विद्या करी उपिती असो वरदेवने सद्विदेशी सर्वत्र वंदिती मचिंद्राशी म्हणती महाराजा गोरक्षाशी तपाला घी बैसवीन तपे होता अनुष्ठान तेने बळ चढे पूर्ण मगही विद्या तपोधन लकलकीत मिरवेल जैसे खडग शिकले होता मग भय काय ते शत्रू जिंकिता तेवी तपोबळाराधिता सामर्थ्य सत्ता वाढेल ऐसे वदोनी सकळ देव
पाते झाले आपुलाले गाव, राम सूर्यादी महादेव, 52 विराधी पै गेले, यावर इंद्र वरुण अश्विनी, गण गंधर्वादी पातले भुवने, वर देती तया लागुनी, सकळ स्वस्थाना, या उपरी कोणे के दिवशी, गोरक्ष घोकीत सद्विद्येशी, मंत्र संजीवनी पाठ मुखाशी, करीत बैसला होता तो, जवळी नसता मच्छिंद्रनाथ, बैसला होता एकांतात, तो गावची मुले खेळत खेळत तया ठाई पातली, हाते कळोने कर्दम गोळा, मुले खेळतिया पुले मेळा, तो गोरक्षापाशी उनी आगळा, बोल बोलत सकळीक, म्हणते गोरक्ष ऐक वचन, आम्ही आणिला बहुत कर्दम, तरी प्रकट करुणी दे उत्तम, आम्हा लागी खेळावया, हे रोमणे शकट मजशी, करो येत नाही निश्रेशी, येत असेल तुम्हा कोणाशी, तरी करुणी का ध्याना, ऐसे ऐकता मुलांनी वचन, करी कर्दमा कवळून, आपुलाले करे करुण, शकट रचते चिखलाचा, कर्दम चक्र काष्ट व्यक्त, शकट केला यथासित, वरी उदेले कल्पनेत, शकटा सारथी असावा, म्हणून कर्दम घेऊन गोळा, मुले रचती कर्दम पुतळा, परी तो साधेना मुला सकळा, मग गोरक्षा ते विनविती, म्हणती गोरक्षा महाप्रती, साह्य दे शकटा सारथी, आम्हा साधेना कर्दमनिती, तरी करुणी देई का, अगा तू सकळ मुलांचे गणी, वयोवृद्धासी प्राज्ञी, तरी आम्हासी सारथी करुणी, सत्वर देई खेळावया, ऐसे ऐकता मुलांचे वचन, म्हणे कर्दम जाणुनी, ध्या देतो करुण, परी ही वासना भविष्या कारण, गोरक्षा ते उदेली, जैसे ज्याचे पूर्वानुक्रम, तैशी बुद्धीत घडून, जेवी बीज पेरिल्या समान, तोची तरु हे लावे, पहा मातेच्या द्वेष उद्देशी, ध्रुव बैसला ढळ पदाशी, तैशेची वासना लेशी, क्षीरोददे उपमन्या, के गांधारीचा होता अंत, म्हणून पार्था सुचला अर्थ, अंकीचन तो वायू सुत, ध्वजस्तंभे मिरवला, की सीता सतीच्या उद्देशी, लंकेशी राहिली उनी विवशी, तिथे भक्षुनी दशननाशी, राक्षस कुळ भक्षिले, पानो सर्ग कर्म कैसी, त्याची राक्षसी वंश विलेशी, चिरंजीव होणे लंकाधीश, भोगभोगी विभीषण, तस्मात बोलाव्याचे हेची कारण, बुद्धी संचरे पूर्वा कर्मा प्रमाण, पुढे उदया ते करभंजन येणार होते महाराजा, नवनारायण करभंजन परम उदय पावनार घन नाम, म्हणून गोरक्षा इच्छा द्रुम चित्त धरे ते उदेला, मग हाती घेऊन कर्दम गोळा, रचता झाला उत्तम पुतळा, परी रसने पाठ संजीवनी आगळा, होताशे मंत्राचा, त्यात विष्णू वीर्य उपचार, पियुष माननी जल्पत स्मर, एवं विधी संजीवनी मंत्र, पाठ होता गोरक्षा, मुखी पाठ हस्ते पुतळा,
पूर्णपणे होता कर्दम गोळा, महाभागी भाग सकळा, व्यक्तासे तत्वांचा, तेने करुणे पंचभूत, दृश्यत्व पावले संजीवन्यार्थ, करभंजन ते संधित, प्रेरक झाला जीवित्वा, आस्ते मांस तत्व त्वचे सहित, आकार दृश्य झाला त्यात, पुढे शब्द आणनात अकस्मात उदेला, उदय होता प्रवर्ते रोदनी, ते पाहिले सकळ बाळांनी, म्हणते भूता निले गोरक्षांनी, पळा पळा येथून या, ऐसे बोलता एकमेकात, सकळ होणे भयभीत, सांडूने खेळ सकळ अर्थ, पळून गेले वातगती, हृदय दाटुने भय कापरे, मुले कापता थरथरा, आरडत बरडत मच्छिंद्र आधारा, पळून आप गेली, आयशा परे मुले भयग्रस्त, ते पाहुणे मच्छिंद्रनाथ, मग पाचारुणी सकळ मुलाते, अश्वासुनी पुसतसे, म्हणे बाळा होय थरथराट, कारे कापता सांगा वाट, एरी मुळाहुनी सकळ बोभाट, मच्छिंद्रा ते निवेदिला, म्हणे कर्दमाचा शकट सारथी, करवित हो तो गोरक्षा हाती, तो बाळ तत्वपणे भूतमती, कर्दम लोपुनी संचरली, ते भूताद्यापी आहे लहान, परीक्षणे क होईल सुळवटपणा, आम्हा लागे करील भक्षण, म्हणून या पळालो, परे आम्ही आलो येत पळून, मागुनी गोरक्षनाथ येत होता धावून, त्यास बक्षिले असेल भूताने, यात संशय नशेची, मच्छिंद्रायशी ऐकुनी वार्ता, असा शंकिता झाला चित्ता, चित्ती म्हणे मुले वार्ता, सांगती काय ते नोहे, उचट भूत कैसे व्यापिले, ते पाहुणे बाळ भ्याले, तरी आता जाऊनी वहिले, गोचर करावे निजदृष्टी, मग आश्वासुनी सकळ मुला, निकट बैसवणे पुसे त्याला, कोणत्या ठाई संचार झाला, भूताचा तो मज सांगा, हे रे म्हणते बाबा एक, भूत तेव्हा होते बाळक, आता थोर फोडून हाक, बक्षी आम्हा वाटतसे, मच्छिंद्र म्हणे मी असता, तुम्हा भय नसे सर्वथा, चला जाऊ भूताशी आता, शिक्षा करू आगळे, मुले म्हणती मच्छिंद्रनाथ, तुम्ही जाऊ नका तेथ, बालार्क किरण आहे भूत, तुम्हा बक्षील तेची घडी, मच्छिंद्र म्हणे दुरुण, दाखवा भूताचा ठिकाण, मग ती बाळे अवश्य म्हणून, दुरून ठाव दाविती, या परीकडे गोरक्षनाथ, तोही पळाला होणे भयग्रस्त, मुलांचे मंडळ सांडून एकांती, लपून या बैसला, भूतभूतायशी म्हणून, मुले पळाले आरोळ्या देऊन, तेव्हाची गेला होता पळून, भूतभय करून या, ठाव लक्षुने परमेकांत, बैसला होता शुचिष्मंत, परे हृदय धडधडित अत्यंत, भूत येईल म्हणून या, एरेकडे मच्छिंद्रा ते ठाव दाविती मुले समस्त, परे दूरचे असती यत्न किंचित, सन्निध न येत भयाती, जैसा राजभयाचा तरणी, लकलकीत मिरवत असता अवनी, मग दुष्कृत चोर जार जारिणी, दर्शनार्थ तिन येती, के रामनाम बोधोत्तर, असता भूत नये समोर, के पियुषी विषदृष्टी व्यवहार, कदा काळे बोलेना, तन्याय मुले भिवून, दुर्ने दावी ते मच्छिंद्रा ठिकाण, म्हणती याची ग्रामातून भूत प्रगट जाहले, मग त्या ग्रामात मच्छिंद्रनाथ, मुले दाविता सगट जात,
तो बाळटा ओरडत महिला गे उकिरडा बालार्क किरणे तेजलकाकत मुखी टाटा वदत ते पाहुणे मच्छिंद्रनाथे करभंजन ओळखिला हृदयी धरुणे लवड सवडे बाळ उचलून घेतला वडी मग लगबगी गावाबाहेर अति तातडे बाळास पावला ते सकळ मुले पाहुणे पळती झाले प्राण सांडुनी म्हणे नाथाने भूत धरोनी आणल्या आता बरे नसे आता त्या भूताशी देईल सोडून मग ते आपल्या पाठीशी लागून एका एकाशी भक्षील धरून आणले आता बरे नसे पळता पळते उठून जाती भय करोने सांदेत दडती हृदयी धडधडा अर्थार्थ चित्ती लपोनिया बैसला एरीकडे बाळ घेऊन गोरक्षा पाहे मच्छिंद्र नंदन सदने सदने हाका मारुण गोरक्षका ते पुकारे परिजा सदने जाय जती ते सदनेचे मुले आरडूने उठती आये आये बया बया म्हणती आणि पळती पुढारा परे सदने सदनीचे जन नाता पुसते हटकुण भय काय दावेले मुला कारण म्हणून आरडून पळता ते कोणाचे मुल घेऊनी फिरता तुम्ही सदनी एरे म्हणे गोरक्ष नयनी पाहेन केव्हा सांगेन ऐसे बोलोने पुढे जात आ तो पातला गोरक्ष होता जेथ उभा राहोने अंगणात गोरक्षका ते पाचारी ऐकून श्री गुरुची वाणी गोरक्ष निघाला सदनातुनी परेताची बाळ पाहिला नयनी पुन्हा रडुनी पळेतो हा विपर्यास पाहुणे नयनी मच्छिंद्र विचारे आपुले मनी गोरक्ष व्यापला भय करोनी बाळ येते ठेवावे मग स्वशरीचे काढून वसन त्यावरी निजविले बाळरत्न मग सदने संचरुण गुरुक्षपाशी पातला जाता कवळून धरले हृदय म्हणे वाहसी व्यर्थ भय प्रवाही ते भूत नाही मनुष्य देही करभंजन उदेला परी तयाची उदय राटे सांग झाले निर्भय पोटी एरी म्हणे मुलासाठी खेळत होतो महाराज हाती घेऊन कर्दम गोळा पूर्णपणे रचला पुतळा परे नेणे कैशी झाली कळा भूत त्यात संचरले लोपुणे सकळ कर्दमने ती दिसू आली मानवाकृती तेने भय व्यापुणे चित्ती पळालो मी मुलासह यावरी मच्छिंद्र बोले वाणी तू ते सांगितले संजीवनी तो मंत्र घोकिता क्षणी करीत होता शिकायतो एरी म्हणे आज्ञा तुमची भंगली नाही शपथ पायांची खेळता वाणी मंत्राची सांडिली नाही महाराजा कर्दम पुतळा करिता हाते तरी मंत्र सांडिला नाही उक्ते चुकलो नाही शिक्षे हाती ओपू नका गुरुनाथा ऐशी ऐकता गोरक्षवाणी मच्छिंद्र तोषला पुले म्हणे बाबरी केली करणे ओटाता वेगेशी मुख कुरवाळून चुंबन घेत हास्य मानुने कुरवाळीत म्हणे होई आता स्वस्थ चाल वेगे पाडसा म्हणे गुरुनाथा तुम्ही आणले आहे भूता ते मज खाईल प्रांजळाता बाहेर येऊ नकाजी मच्छिंद्र म्हणे ऐक मात हे बाळ नशे रे भूत तुवा घोकोनी संजीवनित मनुष्य पुतळा तो झाला जैसा गौरव किरडा स्थान बाळ झाला शे उत्पन्न त्याचे नेते खेळता करदमा
बाळ उदयाते आले हो. ऐशी ऐकता गुरु गोष्टी, म्हणे भूत नो हे तपो जेठी. मच्छिंद्र म्हणे भयपोटी, सांडे मनुष्य ते असे. ऐशी ऐकुनी प्रांजळ मत, मग श्री गुरुचा धरुणी हात. बाळ होते चिरपदरात, तयापाशी पातली. बाळ उचलोनी मच्छिंद्रनाथ, आपुल्या शिबिरा घेऊन जात. गोदुग्ध आणुनी पान त्वरित, ते बाळका पैकेले. यावरे वसन झोळे करुण, आत घातला गैनी नंदन. यावरे तया गावेचे जन, शिबिरापाशी पातले. नाथ चरणे अर्पुणी माता, आपुस्ती हे नाथ समर्था. बाळ कोणाचे हालविता, श्रवण करू इच्छितो. मग झाला वृत्तांत मच्छिंद्रनाथ, तया ग्रामस्था निवेदित. ते ऐकुनी सबळ वृत्तांत, आश्चर्य करीती क्षणोक्षणी. म्हणती धन्य धन्य संजीवनी, हा कलितो देला उष्णा मुनी. परी त्याही प्रत्यक्ष सर्व गुणी, नाथ मच्छिंद्र वाटतो. पहा पहा गुरु दैत्य, पहा पहा गुरुदैत्य शव शरीरा सावध करीत. परी त्या मनाया जड देहस्त, जीव दशा व्यापितशी. तरी तैसा नो हे मच्छिंद्रनाथ, कर्दम पुतळा केला जिवंत. तस्मात शुक्रतो त्या तुलनेत, सहस्त्रभागी दिशेना. तरी उष्णान म्हणू संमती, द्वितीय ब्रह्मा केला जिवंत. द्वितीय ब्रह्मा पातला क्षिती, ती संमत गौण चित्ती. मच्छिंद्र भाष्य दिसदशी. पहा पहा विधिराज, उत्पन्न करी जगा सहज. तरी मूळ त्यात असे बीज, बीजा समान रुक होय. यावरी अनेक दुसरा अर्थ, विधी स्वांगे उत्पत्ती करीत. तैसा नो हे मच्छिंद्रनाथ, शिष्य हाती करविला. महाबीजा विन जान, कर्दमी केला मनुष्य उत्पन्न. तस्मात धन्य विधी हुन, मच्छिंद्रनाथ मिरवला. ऐशे परस्परे भाषण, करती गावेचे सकळ जन. यावरी बोलते नाथा कारण, नाथा निकट बैसुनिया. म्हणती महाराजा प्रताप तरणी, बाळाचे कष्ट करू जाणे जननी. ती तो बाळकान दिशे करणे, गैबिनंदन हासे. पहा बाळाचे कष्ट उत्कृष्ट, पुरुषा होईनात ते नाथा श्रेष्ठ. तरी याशी धर्मजननी वरिष्ठ, करुणे द्यावी महाराजा. तिथे बाळक करे अर्पण, करेल तयाचे संगोपन. तुम्हा लागी कष्ट दारुण, होणार नाहीत महाराजा. ऐशी ऐकता जनांची वाणी, मान तुकवी मच्छिंद्र मुनी. म्हणे बा ते धर्मजननी, कोणती करावी महाराज. ऐशे बोलता मच्छिंद्रनाथ, विचार करिता ती ग्रामस्थ. तो ग्रामा माझे विप्रगृहात, मधो नामा नांदतशी. तयाचे कांता लावण्य खाणी, पतिव्रता धर्मपत्नी सत्य संचिता. सर्व ज्ञानी ज्ञान कळा पयसे, नामे कौतुकासे गंगा. निर्मळपणे असे अभंगा, पती सेवे अंतरंगा. जगा माझी मिरविले, उदरी नाही संतती. तेने विवळ प्रेम चित्ती,
संतती विन कामगती संसार ते वेदना सदा वाटे हुरहुर लोकांचे पाहुणी किशोर चित्ती पाहुणे चित्ती गुहार साशंकित होता ती नाना यत्न संततीसाठी करुणी बैसले होते जेठी उपाय न चाले परम कष्टी जगा माझी मिरवला आयशे असता उभे जन तो दैवे उदेला मांदुसा कारण ग्रामस्था करितयांचे स्मरण अकस्मात पै झाले जैसा द्रोणाचा विषम काळ निवटावया उदेला उत्तम वेळ सहज खेळी गांधारी बाळ विटी कुपात पडेली की रत्नांची होणे उत्पत्ती म्हणून देवदानव मती अब्दी मंथने उदेली चित्ती एक भावे करुणिया तन्याये मधुविप्राचे दैव उदेले जगमुखे साचे म्हणून स्मरण निघाले त्याचे मान्य पडले सर्वाशी मग मच्छिंद्रनाथा विनवणे करुण म्हणते महाराजा मधो ब्राह्मण तयाची कांता परम सगुण ज्ञान कळा असे की ते ओपुणे बाळ गोमटा तेथेची होईल पूर्ण शेवट पुत्रार्थी या परमनिष्ठ दिवस असते महाराजा ऐशी मच्छिंद्राय कुणी वाणी पुत्राचारा हे संरक्षणी मग विप्रा बोलावणी कांते सहिता निलीन परी ते भार्या लावण्य राशी आ सद्गुण वर्या जगाशी नाथे पाहता चिते चित्ताशी ओळखले हृदयात मनात म्हणे मच्छिंद्रनाथ उत्तम जगी दिसून येत सकळ जग मान देत तस्मात श्रेष्ठात आहे जो जगा माझी आहे भला तो तैसाची परलोका ठेला जो जगी मानवला परलोकी मानवला तोची का आणि भविष्यावश्य जाण अर्थार्थी करी गमन मग कौतुकाने जवळ घेऊन बाळ ओटी उपितसी म्हणे माय ओ माय एक हा बाळा हे वरदायक नवनारायणातील एक करभंजन मिरवला याचे होता संगोपन फेडील दृष्टीचे चरण जगा माझी स्थल उटमान पुत्र तुझा मिरवेल हा मनशील हा होईल कैसा कीर्ती ध्वज मित्र जैसा की देवकीचा हरे जैसा वंद्यासे जगाते माये मी काय सांगू गहन या बाळाचे चांगुलपण मूर्तिमंत याचे शेवे कारण कैलासपती उतरे लगे तयाची निवटून अज्ञान राशी अनुग्रह होईल तयाशी आणून ठेवील निवृत्ती पदाशी निवृत्ती नामे मिरुनी निवृत्ती नामे मिरवणी म्हणे या योनी संभवला म्हणे या योनी संभवला जगा माझी सजगे मिरवला पर्याती घनी नाम याला घनी ऐसे देका यावर याने सांगितो तुझशी आम्ही जातो तीर्थ स्नानाशी उपरी फिरोने 12 वर्षी गोरक्ष बाळ येईल तो याते अनुग्रह देऊना मायगे करील सनातन परी तो आता जीवित्व लावून संगोपन करियाचे यावरी बोले कौतुके सती की महाराजा योगमूर्ती बाळ ओपिले माझे हाती परिसंशय एकाशी तुम्ही 12 वर्षाला परतोन बाळ न्याल की मजपासून मग मी कैसे जननी पण
जगा माझी मिरवावे. मग केल्या कष्टाचे आचरण मज मिरवेल की भाडायतपण तरी प्रांजळपणे आताची वचन मज प्रती सांगिजे. पापाजी आशाबद्ध सकळ जगासे प्रसिद्ध तरी इच्छा प्रांजळ शुद्ध बुद्ध एक भागी लावाजी. तुम्हा आशा शेल याची तरी तैशीच गोष्टी सांगायाची. मग नात गोष्टी ऐकून तिची प्रांजळ वचन बोलतशी. माये संशय सांडुनी म्हणे आ बाळ न्यावे आपुले सदनी. माझी आशा बाळा लागुनी गुंतत नाही जनने. तरी तुझा लाभो सुत प्रांजळपणे मिरवी जगात. तू माया हा सुत लोका माझी बोलतील. मी आणि माझा शिष्य गुंतणार नाही आशेस. हा बाळ तुमचा तुम्हास लखलखीत बोलतो. परी गोरक्ष अनुग्रह देईल याशी पुढे जाईल तीर्थस्नानाशी. तू सांभाळ तुझ पाशी चिरंजीव असे हा. ऐशे बोलून ग्रामस्था ते शपथपूर्वक साक्ष सहित निर्मळपणे करुणे चित्त कौतुक सदनी बोलवी. मंत्रे चर्चुनी भूती बाळा मोहनास्त्र घातले गळा. कौतुक स्पर्शित हृदय कमळा पयोधरी पय दाटतशी. मग ते बाळ लावणे स्तनी गावींच्या अनुने सुवासिनी. पालकात घातले प्रेमे करुणी घनी नाम स्थापिले. यावरी मच्छिंद्र काही दिवस तया ग्रामे करुणे वास. मग सवे घेऊन गोरक्षास तीर्थ स्नाना चालिला. पुसुनी सकळ ग्रामस्थाशी निघता झाला गौरवेशी. मार्ग लक्षुनी तीर्थस्नानाशी बद्रिकाश्रमी जातशी. परे मार्गी चालता वाटोवाट श्री गोरक्षाची घेऊन पाठ. कार्यरूपी कार्य घेऊन अलोट परीक्षेते पाहतशी. नंतरे ते पाहता परे विषमयशी विषम दिसती सर्व कार्याशी. मग मच्छिंद्र विचार करे मानसी तप पूर्ण नशेया. मुळीच पदरे नसता पैसा आ की दान मिरवे दांबिका व्यवसा. आ तेवी मंत्र हेतू तपोलेशा विना विषम आहे हा. तरी आता बद्रिकाश्रमी बद्रिकेदार उभा स्वामी. तया हाती गोरक्ष हो पुनी तया लागे रुजवावा. ऐसा विचार करुणी चित्ती उभयता हिंडले नाना तीर्थी. मग लक्षुनी हिमाचल मार्गा प्रती बद्रिका प्रती पै गेले. गेले परी तेथील कथन पुढील अध्याये होईल श्रवण. अर्थ 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 धरुणी अपूर्ण स्वीकार करावा श्रोत्यांनी. तुम्ही विचक्षण श्रोते संत सदा तुमचा धुंडी सुत. सेवे लागे अर्थी प्राणांत ग्रंथादरी मिरवितसे. तुमचे कृपेचे लेवुनी भूषण नरहरिवंश पूर्ण कवी मालो धुंडे नंदन संतगणी मिरवला. स्वस्ती श्री भक्ती कथासार समंत गोरश काव्य किमियागार. सदा परिसोत भाविक चतुर दशमाध्याय गौडः. श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु. ओम नवनाथ महाराज की जय. गुरुदेव दत्त. स्वामी समर्थ भगवान की जय. ओम अलक निरंजन ओम अलक निरंजन ओम अलक निरंजन ओम अलक निरंजन ओम अलक